आता शीतयुद्ध या प्रकरणामध्ये आपण शीतयुद्ध काळामध्ये जे सोव्हिएत, रशिया आणि अमेरिका यांनी जे करार घडवून आणले त्या कराराविषयी आपण अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये सर्वात पहिला जो करार आहे तो नाटो नावाने ओळखला जातो. नाटो मीन्स, आता हे जे नाटो आहे हे नाटो मीन्स नॉर्थ, याचा जो लॉंग फॉर्म आहे अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नॉन अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना जी आहे ही 1949 मध्ये करण्यात आली. आता युरोपमध्ये सोव्हिएट रशियाने जे विस्तारवादी धोरण अवलंबलेलं होतं, या विस्तारवादी धोरणाच्या विरुद्ध युरोपातील राष्ट्रांनी लष्करी संरक्षण देण्यासाठी नाटो या संघटनेची स्थापना केलेली होती. आता रशिया विरुद्ध युरोपातील राष्ट्रांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली, ती म्हणजे नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. आता नाटो ही जी नाटो होतं संघटना, या नाटो संघटनेचे सभासद कोण कोण होते तर नॉर्वे, त्यानंतर फ्रान्स, इटली, डेन्मार्क, ग्रेट ब्रिटन, अमेरिका, नेदरलँड, पोर्तुगाल, तुर्कस्तान, पश्चिम जर्मनी, ग्रीस, बेल्जियम, कॅनडा, आयर्लंड, लक्झेंबर्ग, स्पेन, ही सर्व राष्ट्रे जी आहे युरोपातील ती एकत्र आली आणि रशियाने जे विस्तारवादी धोरण अवलंबलेलं होतं, कुठलं विस्तारवादी धोरण अवलंबलेलं होतं, याविरुद्ध ही सर्व राष्ट्रे एकत्र आली आणि यांनी एक संघटना स्थापन केली. ती संघटना नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन या नावाने ओळखली जाते. आता या नाटोमध्ये काही कलम होती, ती कलम काय होती? आता करारातील एक अथवा त्याहून अधिक राष्ट्रावर कोणीही आक्रमण केल्यास ते सर्वांवरील आक्रमण मानले जाईल. आता जर या राष्ट्रांपैकी एका दोन राष्ट्रावर जर आक्रमण झालं तर ते आक्रमण संपूर्ण गटावर मानलं जाईल असं ठरवण्यात आलं. नाटोचे सभासद देश शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी प्रयत्न करेल. काय आक्रमण हे पूर्ण गटावरचं आक्रमण मानलं जाईल, काय केलं जाईल पूर्ण गटात, त्यानंतर शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी काम करेल. त्याच्यानंतर या राष्ट्रांचे जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, ते आपापसात विचारविनिमय करून सोडवले जाईल. नाटोचं जे केंद्र आहे, जे प्रमुख स्थान आहे ते कुठे होतं? पॅरिस. आणि याच्या नाटोचे जे महत्त्वपूर्ण निर्णय आहे ते कुठे घेतले जायचे? अमेरिकेमध्ये घेतले जायचे. अमेरिकेमध्ये घेतले जायचे. अशा प्रकारे हा रशिया विरुद्ध
इतर देशांनी काय केला होता, एकत्र येऊन केलेला करार म्हणजे नाटो करार या नावाने ओळखला जातो. कधी झाला नाटो? 1949 कोणाविरोधात होता तो? रशियाच्या विस्तारवादी धोरणाविरोधात. त्यानंतर महत्त्वाचं काय की या गटापैकी कोणा एका राष्ट्रावर जर आक्रमण झालं तर काय करायचं, ते सर्व गटाचं आक्रमण समजलं जायचं. शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी काम करायचं. नाटोचं जे कार्यालय आहे मुख्य ते कुठे आहे? पॅरिस या ठिकाणी आहे. पत्र महत्त्वपूर्ण जे निर्णय होते ते अमेरिका येथे घेतल्या जात होते. त्यानंतरचा दुसरा करार आपण बघू, ॲझ्युन्स करार. आता ॲझ्युन्स करार 1 सप्टेंबर 1951. 1 सप्टेंबर 1951 ॲझ्युन्स ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे 3 पॅसिफिक महासागराशी जुळून असलेले राष्ट्र स्वतःच्या संरक्षणासाठी एकत्र आले आणि त्यांनी काय केला, ॲझ्युन्स करार केला आपसामध्ये. कोणते राष्ट्र? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्यामध्ये, त्या 3 राष्ट्रांमध्ये काय झाला होता, ॲझ्युन्स नावाचा करार झाला. कशासाठी झाला? स्वसंरक्षणार्थ. हा जो ॲझ्युन्स करार आहे हा पॅसिफिक मधील त्रिपक्षीय करार म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्रिपक्षीय करार अत्यंत सोपा आहे. ॲझ्युन्समध्येच लक्षात घ्यायचं आहे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका. दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं की परिस्थिती बदलत गेली आणि त्यामुळे बदलत्या परिस्थितीमध्ये साम्यवादापासून रक्षण व्हावं म्हणून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांनी अमेरिकेबरोबर करार केला. कशापासून रक्षण व्हावं? साम्यवाद. याच्यापासून काय व्हावं? संरक्षण व्हावं. साम्यवादाचा पुरस्कर्ता कोण होता? रशिया. बरोबर आहे. यापासून रक्षण व्हावं म्हणून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका एकत्र आले आणि त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी काय केला? ॲझ्युन्स करार केला. ब्रिटिश राष्ट्रकुलातील राष्ट्रांनी स्वतंत्रपणे अमेरिकेशी लष्करी करार केल्याचं हे पहिलंच उदाहरण असल्याचं आपल्याला दिसून येतं. यामुळे काय झालं की अमेरिकेसोबत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने करार केल्यामुळे काय झालं की अमेरिकेचं आता दिवसेंदिवस महत्त्व वाढायला लागलं आणि पॅसिफिक महासागरामध्ये जे काही राष्ट्र होते, पॅसिफिक महासागराच्या कक्षेमध्ये जे काही राष्ट्र होते त्यांना साम्यवादी विचारसरणीपासून किंबहुना साम्यवादी चीनपासून सुद्धा संरक्षण मिळावे हा सुद्धा हेतू या ॲझ्युन्स करारामागे असल्याचं आपल्याला दिसून येतं. हे जे काही करार झाले शीतयुद्ध काळात हे काय झाले, स्वतःचं संरक्षण करण्याच्या हेतूने, शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने करार झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये नाटो आणि दुसरा आपण पाहिलं ॲझ्युन्स करार. आता आपण तिसऱ्या कराराकडे वळूया, तो म्हणजे सिएटो. आता हा जो सिएटो साउथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन, साउथ ईस्ट ट्रीटी एशिया ऑर्गनायझेशन, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स,
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपाईन्स इत्यादी देशांनी एकत्र येऊन 8 सप्टेंबर 1954 मध्ये सिएटो करार घडवून आणला. कोण होतं याच्यामध्ये? इंग्लंड, त्याच्यानंतर अमेरिका, त्याच्यानंतर फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, तर न्यूझीलंड, पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपिन्स हे राष्ट्र एकत्र आले. कधी? 8 सप्टेंबर 1954ला. आणि यांच्यामध्ये जो करार झाला तो सिएटो करार या नावाने ओळखला जातो. आग्नेय आशियाई राष्ट्रांना संरक्षण देण्याच्या उद्देशानं हा करार, साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय आशियाई राष्ट्रांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने हा करार झाला. कुठे झाला? फिलिपिन्स येथील मनिला या ठिकाणी. कुठे झाला? फिलिपिन्स येथील मनिला या ठिकाणी आग्नेय आशियाई संरक्षण विषयक करार या नावाने हा करार ओळखला जातो. आता या कराराचा मुख्य उद्देश काय होता की जे साऊदर्न ईस्ट म्हणजे आग्नेय आशियाई राष्ट्र असेल या राष्ट्रामध्ये साम्यवादाचा प्रसार रोखणे. जे काही करार झालेले आपल्याला दिसून येत आहे ते काय केलं आहे? अमेरिका प्रणित गटाने रशियाच्या विरुद्ध केलेले करार आहे. साम्यवादाचा प्रसार रोखणे हा सुद्धा सिएटोच्या मागचा काय होता? उद्देश होता. त्याच्यानंतर स्वतःच्या गटाचे काय करणे? संरक्षण करणे. हे जे राष्ट्र आहे याच्यामध्ये सहभागी झाले यांचं काय करणे? संरक्षण करणे. एखाद्या राष्ट्रावर आक्रमण झाल्यास सामूहिकरित्या म्हणजे सर्वांनी मिळून त्या आक्रमणाचा काय करणे? प्रतिकार करणे, एकमेकांना सहकार्य करणे हा या कराराचा उद्देश होता. मात्र वास्तविक परिस्थिती काही वेगळीच होती. या कराराचं नाव आग्नेय आशियाई असं जरी ठेवलं असलं तरी या करारामध्ये आशियामधील थायलंड, फिलिपाईन्स, पाकिस्तान एवढेच देश होते. आता उरलेले सर्व राष्ट्र हे पाश्चिमात्य राष्ट्र होते. आता याच्यामध्ये जे देश आहे पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपाईन्स हे 3च देश असे आहे की जे आग्नेय आशियाई देश म्हणून ओळखल्या जातात. बाकी हे सगळे जे देश आहे ते काय? युरोप खंडातले देश आहे. पण म्हणजे हे जे नाव दिलं आहे यांनी हे नाव या कराराला सार्थक ठरत नाही. त्यामुळे या करारामध्ये सामील झालेल्या राष्ट्रांना एकमेकाच्या प्रश्नाची पाहिजे तेवढी सखोल जाणीव नव्हती आणि म्हणून हा जो करार झालेला होता सिएटो ह्या कराराला कमकुवत आणि मर्यादित करार समजला जातो. आता हे सिएटो जे हे आहे संघटना, या संघटनेचं मुख्यालय कुठे होतं? थायलंड. कुठे होतं? थायलंडमध्ये होतं. आणि या संघटनेकडे स्वतःचं असं रक्षण करण्यासाठी सैन्यबळ देखील नव्हतं. 1993 मग या संघटनेचा फोलपणा लक्षात घेऊन की फारसं याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकत नाही कारण युरोप खंडातले देश जे होते ते जास्त होते. त्यामुळे त्यांना आग्नेय आशियाचे प्रश्न समजू शकत नाही आणि आपल्याला फार काळ त्यापासून फायदा होऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात येताच 1973 मध्ये सिएटो करारातून पाकिस्तान बाहेर पडला आणि 1975 मध्ये फ्रान्सने देखील जी आर्थिक मदत या करारात संघटनेला केलेली होती ती सुद्धा काय केली? बंद केली. आणि त्यामुळे 30 जून 1977 रोजी या संघटनेचं काय झालं? विसर्जन झालं. सिएटो आलं लक्षात? आता सिएटो साऊदर्न ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन काय की आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना 8 सप्टेंबर 1954ला इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, थायलंड, फिलिपाईन्स ही राष्ट्रे एकत्र आली आणि यांनी एक संघटना स्थापन केली जी सिएटो या नावानं ओळखल्या जाते. आता सिएटो जे आहे याचं जे कार्यालय आहे ते फिलिपाईन्स मनिला या ठिकाणी होतं.
त्यानंतर साम्यवादाला विरोध करणे, साम्यवादाचा जो वाढता प्रभाव आहे तो रोखणे या उद्देशाने या संघटनेची काय झाली होती, स्थापना झालेली होती. त्यानंतर सेंटो. आता त्यानंतर बघूया सेंटो. सेंटो सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन. सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन. आता हा जो सेंटो करार आहे हा सुरुवातीला बगदाद करार म्हणून ओळखला जात होता. बगदाद करार म्हणून ओळखला जात होता. शीतयुद्धाच्या काळामध्ये काय झालं की 24 फेब्रुवारी 1955 मध्ये काय झालं की इराण, तुर्कस्तान आणि इराण, तुर्कस्तान आणि इराक या राष्ट्रांनी या सेंटो करारावर काय केल्या, 55 मध्ये सह्या केल्या. आणि त्यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान ही देखील राष्ट्र यांना येऊन मिळाले. त्यानंतर अमेरिकेने सुद्धा काय केलं, या कराराचं सदस्यत्व स्वीकारलं. आता हा करार होण्यामागे या राष्ट्रांचा हेतू काय होता की परस्परांचे शत्रूपासून काय करणे, संरक्षण करणे. काय होता उद्देश, परस्परांचे शत्रूपासून संरक्षण करणे हा मुख्य हेतू ठेवून या सेंटो सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन संघटनेची काय स्थापना झाली. आता हा जो बगदाद करार नावाने ओळखला जातो याचं रूपांतर कशात झालं, सेंटोमध्ये झालं. याचं रूपांतर कशात झालं, सेंटोमध्ये झालं. 1958 मध्ये काय झालं की इराकमध्ये नवीन सरकार सत्तेत आलं. आता नव्या शासनानं काय केलं, इराकच्या हा जो बगदाद करार होता या कराराला विरोध करायला काय केली, सुरुवात केली. आणि त्यामुळे 1959 मध्ये इराक या बगदाद करारातून बाहेर पडला. आणि त्यानंतर बगदाद कराराचे रूपांतर जे आहे ते कशामध्ये झाले, सेंटो या संघटनेमध्ये झाले. व या कराराचं मुख्यालय जे आहे ते बगदाद येथून अंकारा, तुर्कस्तान या ठिकाणी हलविण्यात आलं. आता जो करार होता सेंटो, हा सेंटोमध्ये रूपांतरित होण्याआधी तो बगदाद करार या नावाने ओळखला जायचा. बगदाद करार का बरं, कारण बगदाद या ठिकाणी या संघटनेचं मुख्यालय होतं. आता 24 फेब्रुवारी 1955 या कराराची काय झाली, निर्मिती झाली. इराण, तुर्कस्तान आणि इराक या 3 राष्ट्रांनी येऊन बगदाद करार आपसात केलेला होता. त्यानंतर त्याला येऊन इंग्लंड आणि पाकिस्तान सामील झाला. आणि नंतरच्या कालखंडामध्ये अमेरिकाने सुद्धा या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारले होतं. मात्र 1959 मध्ये काय झालं की इराक या करारामधून बाहेर पडला. त्यांनी त्याला विरोध करायला सुरुवात केला. आणि म्हणून हे इराक बगदादमध्ये असलेलं जे मुख्यालय आहे ते हल्लं आणि अंकारा, तुर्कस्तान या ठिकाणी नेण्यात आलं. आणि बगदाद कराराचं जे नामकरण आहे ते सेंटो करार झालं. त्याच्यानंतर अमेरिका याच्यामध्ये सदस्य म्हणून सहभागी झालेली होती. काय झालं तर अमेरिका सहभागी झालेली होती. आणि आता या अमेरिकेने सेंटो कराराला काय केलं, प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. अमेरिकेने सेंटो कराराला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. आता उद्देश काय होता की जी सोव्हिएत रशिया आहे त्याच्या साम्यवादाला काय करणे, आळा घालणे.
आतापर्यंत आपण जे काही संघटना पाहिल्या त्याच्यामध्ये तुम्हाला एक मुद्दा सारखा कॉमन दिसत असेल की साम्यवादाला काय करणे, आळा घालणे. आणि म्हणूनच अमेरिकेने काय केलं, सेंटो कराराला प्रोत्साहन दिले. आणि म्हणून या करारामध्ये जे राष्ट्र सदस्य म्हणून सहभागी असेल त्यांना आर्थिक आणि लष्करी मदत द्यायला अमेरिकेने काय केली, सुरुवात केली. आर्थिक आणि लष्करी मदत द्यायला सुरुवात केली. मात्र त्या बदल्यामध्ये जर सोव्हिएत रशियाने जर या करारातील एकाही राष्ट्रावर हल्ला केला तर सर्वांनी काय करायचं, एकत्रितपणे रशिया विरुद्ध लढायचं असं या करारामध्ये ठरविण्यात आलं. अशा प्रकारे अमेरिकेने सुद्धा काय केलं, सेंटोला प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसून येते. आता सेंटोचं कालांतराने काय झालं, विसर्जन पण झालं, हा करार रद्द पण झाला. प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा उपलब्ध करून देण्याची या करारामध्ये सामील असणाऱ्या राष्ट्राची काय नव्हती, कुवत नव्हती. जे राष्ट्र याच्यामध्ये दिसून येतात आपल्याला, इराण, तुर्कस्तान, इराक, त्याच्यानंतर इंग्लंड, पाकिस्तान, ही जी राष्ट्र होती या राष्ट्राची एकमेकाला लष्करी सामर्थ्य पुरवण्याची काय नव्हती, लष्करी सुरक्षा प्रदान करून देण्याची कुवत नव्हती. त्यामुळे काय झालं की या करारांमुळे एकमेकाचे जे हितसंबंध होते हे गुंतवून घेण्यापेक्षा आपण आपलं स्वतंत्र धोरण राबवावं असं प्रत्येक राष्ट्राला कालांतराने वाटायला लागलं. आणि त्यामुळे इराण आणि मग पाकिस्तान ही राष्ट्र सेंटो कराराच्या बाहेर पडले आणि कालांतराने सेंटो कराराचे काय झाले, विसर्जन झाले. कारण कोणाचीही एकमेकाला लष्करी मदत किंवा आर्थिक मदत देण्याची काय नव्हती, ऐपत नव्हती. अमेरिकेचं अर्ज जर सोडलं तर बाकी राष्ट्रांची तशी तयारी नव्हती. आणि त्यामुळे प्रत्येकाला आपलं वाटायला लागलं की कशाला बाबा यांच्या फंद्यात पडायचं, आपणच आपलं काय करायचं, संरक्षण करायचं. आणि म्हणून इराण आणि पाकिस्तान बाहेर पडलं आणि कालांतराने सेंटो कराराचं काय झालं, विसर्जन झालेलं आपल्याला दिसून येतं. आता आपण बघतोय सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्यामध्ये झालेला सुरक्षा करार. आता सोव्हिएत रशिया आणि चीन हे दोघंही काय होते, साम्यवादी राष्ट्र होते. कोणते होते, साम्यवादी राष्ट्र होते. आणि म्हणून आपापसामध्ये एकमेकाचं जर चीनवर आक्रमण झालं तर रशियाने चीनचं संरक्षण करायचं आणि रशियावर आक्रमण झालं तर चीनने त्याचं संरक्षण करायचं. तर अशा प्रकारे 1950मध्ये रशिया आणि चीन यांच्यामध्ये काय झालं, संरक्षणात्मक करार झाला. कसा, संरक्षणात्मक. आता रशियाने काय करायचं या करारानुसार, चीनला, कुणाला, चीनला आर्थिक, औद्योगिक आणि तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये रशियाने चीनला काय करायची, मदत करायची. हे 1950च्या सुरक्षा करारानुसार ठरविण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे वॉर्सा करार. आतापर्यंत जे आपण करार पाहिले ते म्हणजे नाटो, ॲझ्युन्स, सिएटो, सेंटो हे करार काय होते की अमेरिकेने किंवा अमेरिका प्रणित गटाने रशिया या साम्यवादी राष्ट्राच्या विरोधात केलेले करार होते. त्यानंतर सोव्हिएट रशिया आणि चीनमध्ये यांच्यामध्ये सुरक्षा करार झाला. मात्र वॉर्सो करार जो होता तो रशिया प्रणित राष्ट्राने अमेरिकेविरुद्ध केलेला करार होता. काय केलं की युरोपमध्ये अमेरिकेच्या धोरणाला विरोध करण्यासाठी रशियाने काय केलं, वॉर्सा करार केला. कोणी केला, रशिया. आता यासाठी या सोव्हिएट रशिया या गटामध्ये कुठले कुठले राष्ट्र सहभागी होते तर रशिया तर होताच, त्यानंतर अल्बानिया, बल्गेरिया, चेकोस्लोवाकिया,
पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड आणि रुमानिया ही राष्ट्र एकत्र आली आणि कोणाच्या धोरणाला विरोध केला? अमेरिकेच्या धोरणाला विरोध केला. हा जो रशिया गट आणि अमेरिका विरुद्ध जो करार झाला हा वॉर्सा करार म्हणून ओळखला जातो. या 1968 मध्ये हा जो अल्बानिया नावाचा राष्ट्र आहे हा वॉर्सा करारातून काय झाला? बाहेर पडला. आतापर्यंतचे जे आपण करार बघितले होते ते काय होते की अमेरिका प्रणित गटाने रशिया विरुद्ध केलेले करार होते. त्यामध्ये नाटो, ॲझून, सिएटो, सेंटो. मात्र वॉर्सा करार जो आहे तो रशिया म्हणजे साम्यवादी राष्ट्र विरोधात भांडवलशाही राष्ट्र म्हणजे अमेरिका असा तो काय होता? अमेरिकेविरुद्ध केलेला करार होता. आता हे सर्व करार युरोपमध्ये सुरू असताना वेगवेगळे राष्ट्र, आग्नेय आशियाई राष्ट्र असेल, युरोपातील राष्ट्र असेल, हे वेगवेगळ्या करारामध्ये सहभागी होत असताना भारताची भूमिका काय होती हे आपल्याला बघणं काय आहे? महत्त्वपूर्ण आहे. भारताने कुठल्या धोरणाचा स्वीकार केला ते आता आपण पुढील मुद्द्यामध्ये बघू. आता भारताने मात्र महायुद्ध असो किंवा महायुद्धानंतरचं शीतयुद्ध असो, त्यानंतरची परिस्थिती असो, भारताने जे आहे अलिप्ततावादाची काय केली? भूमिका स्वीकारली. अलिप्त म्हणजे वेगळं राहणे, अलिप्त राहणे, कोणाच्याही वादामध्ये न पडणे म्हणजे अलिप्त राहणे, त्यापासून आपल्याला दूर ठेवणे. तर दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएट रशिया आणि अमेरिका या गटामध्ये सामील न होता काय केलं की अलिप्ततावाद म्हणजे काय की दुसऱ्या महायुद्धानंतर जे दोन गट पडले, एक म्हणजे सोव्हिएट रशिया आणि अमेरिका, बरोबर आहे. युरोपची विभागणी पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप अशा गटात केली गेली आणि या दोनही गटात न पडता भारतानं काय केलं की या दोनही गटात सामील न होण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा विकास स्वतः करणे, स्वतःची धोरणं स्वतः ठरविणे आणि हे ठरवून शांततेचा मार्ग अवलंबणे, शांततेचा मार्ग अवलंबिणे, शांततेच्या मार्गाचा काय केला? पुरस्कार केला. आणि हे जे शांततेचं धोरण भारताने ठरवलं या धोरणाला अलिप्ततावादी धोरण असे म्हणतात. परत एकदा बघा की दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएट रशिया किंवा अमेरिका या दोनही गटामध्ये सामील न होता स्वतःच्या देशाचा विकास स्वतःच करणे, स्वतःची धोरणं स्वतः राबविणे आणि शांततेच्या मार्गाचा काय करणे? अवलंब करणे, हा जो भारताने मार्ग स्वीकारला यालाच काय म्हणतात? अलिप्ततावाद असं म्हणतात. आता त्यानंतर नाम जी संघटना आहे नॉन अलाइन्ड मुवमेंट, नॉन अलाइन्ड मुवमेंट, ही नाम जी संघटना आहे नॉन अलाइन्ड मुवमेंट या संघटनेमध्ये महत्त्वाची जी भूमिका पार पाडली ती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर डॉक्टर सुकार्नो, इंडोनेशियाचे, कुठले आहे? इंडोनेशिया. त्यानंतर क्वामे नक्रुमा, घाना. तर गमाल नासेर, इजिप्त आणि मार्शल टिटो, युगोस्लाव्हाकिया. इत्यादी पुढारी पुढे आले
भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू, इंडोनेशियाचे डॉक्टर सुकार्नो, क्वामे नरख्रुमा घाना इथून, गमाल नासेर इजिप्तचे आणि मार्शल टिटो युगोस्लाव्हाकियाचे इत्यादी पुढारी पुढे येऊन त्यांनी एक शांततावादी मार्गावर चालणारी एक संघटना स्थापन केली, ती म्हणजे नाम। आता अलिप्ततावादी राष्ट्र ही जी आहे अलिप्ततावादी राष्ट्र, तर हे अलिप्ततावादी राष्ट्र कोणाला म्हणायचं, तर जी राष्ट्र शांततामय जी राष्ट्र आता जी राष्ट्र शांततामय सहजीवनाच्या आधारे स्वातंत्र्य परराष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा करतील त्या राष्ट्रांना काय म्हणायचं, अलिप्ततावादी राष्ट्र म्हणायचं। आता ज्या ज्या राष्ट्रांनी नामचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे किंवा अलिप्ततावाद स्वीकारलेला आहे त्यांचं काय असावं, जे धोरण असावं ते शांतता मार्गाने असावं आणि स्वतंत्रपणे स्वतःच्या राष्ट्राचं काय असावं, परराष्ट्रीय धोरण असावं। जर या दोन मुद्द्यांचा स्वीकार करत असेल तर ते राष्ट्र अलिप्ततावादी राष्ट्र आहे असं आपण म्हणू शकतो। आणि त्यानंतर इतर राष्ट्रामध्ये स्वातंत्र्यासाठी जे संग्राम सुरू आहे या संग्रामांना त्यांनी काय द्यावा, पाठिंबा द्यावा। म्हणजे प्रत्येकाला काय स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे, हे अलिप्ततावादी राष्ट्राचं काय होतं, तत्व होतं। महासत्तांनी स्थापन केलेल्या लष्करी करारामध्ये किंवा महासत्तांशी द्विपक्षीय करारामध्ये स्वतःला जे गुंतवून घेणार नाही ते अलिप्ततावादी राष्ट्र मानावी। एक तर काय शांततामय मार्गाचा जे स्वीकार करतात, जे स्वतःचंच परराष्ट्रीय धोरण चालवतील, त्यानंतर इतर देशामध्ये स्वातंत्र्यासाठी जे स्वातंत्र्य संग्राम सुरू आहे त्याला जे पाठिंबा देतील, आणि त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे जे इतर राष्ट्रांच्या करारामध्ये स्वतःला गुंतवून घेणार नाही, काय करणार नाही, स्वतःला गुंतवून घेणार नाही, ती राष्ट्र ही आहे ती अलिप्ततावादी राष्ट्र म्हणून ओळखली जातील असं ठरवण्यात आलं। जर हे तीन मुद्दे काटेकोरपणे जी राष्ट्र पाहत असेल त्या राष्ट्रांना आपण काय म्हणू, अलिप्ततावादी राष्ट्र असं म्हणू। आता अलिप्ततावादी राष्ट्राची जी परिषद आहे ती सर्वात पहिली अलिप्ततावादी राष्ट्रांची जी परिषद आहे ती बेलग्रेड या ठिकाणी भरवण्यात आली होती। आता ही जी बेलग्रेड परिषद आहे, ही बेलग्रेड परिषद 1961 मध्ये ही अलिप्ततावादी राष्ट्राची परिषद भरवण्यात आली। या बेलग्रेड परिषदेला एकूण 25 राष्ट्राचे प्रतिनिधी उपस्थित होते, ते 25 राष्ट्राचे प्रतिनिधी उपस्थित होते। आणि या परिषदेमध्ये शांततेला आवाहन करण्यासाठी एक कार्यक्रम आखण्यात आला, तो म्हणजे 27 कलमी कार्यक्रम। आता या 27 कलमी कार्यक्रमामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या। या मागण्यांमधल्या काही मागण्या काय होत्या की आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या विभागामध्ये आक्रमणाच्या सर्व कारवाया बंद करण्यात याव्या। त्यानंतर नंबर 2, अल्जेरिया आणि अंगोला या देशांना स्वातंत्र्य देण्यात यावं। ट्युनिशियातून फ्रेंच फौजा मागे घेण्यात याव्या। काँगोमधील हस्तक्षेप थांबवावा। दक्षिण आफ्रिकेने वर्णद्वेषी धोरण सोडून द्यावे, जो काळा गोरा भेद असेल दक्षिण आफ्रिकेमध्ये तो त्यांनी पाळू नये। पॅलेस्टाईनमधील अरबांना न्याय हक्क मिळावेत अशा मागण्या या परिषदेमध्ये करण्यात आल्या। आता ही जी बेलग्रेड परिषद होती, सर्वांना स्वातंत्र्याने जगण्याचा, शांततेने जगण्याचा हक्क आहे हे दर्शवण्यासाठी ज्या ज्या राष्ट्रांमध्ये
काय आहे की लोक पारतंत्र्यामध्ये जगत आहे, ज्यांच्यावर बंधन आहे त्या बंधनांना मुक्त करावं, काळागोरा भेद असेल, प्रत्येक मनुष्याला जगण्याचा काय आहे समान अधिकार आहे, या तत्वावर ही परिषद आयोजित केलेली होती. आणि विविध मागण्या, न्याय मागण्या या बेलग्रेड परिषदेमध्ये अलिप्ततावादी राष्ट्राच्या मार्फत करण्यात आली होती. ही बेलग्रेड या ठिकाणी जी परिषद झाली ती अलिप्ततावादी राष्ट्रांची प्रथम परिषद होती. म्हणजे अलिप्ततावादी राष्ट्राची पहिली परिषद कुठे झाली? बेलग्रेड या ठिकाणी. त्यानंतर कैरो या ठिकाणी 1964 मध्ये अलिप्ततावादाची दुसरी परिषद भरवण्यात आली. कोणती? दुसरी परिषद. आता या परिषदेमध्ये काय केलं की भारताचं जे प्रतिनिधित्व होतं कैरो परिषदेचं ते कोणी केलं? लाल बहादूर शास्त्री यांनी काय केलं? कैरो परिषदेचं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय होता की जगाच्या पाठीवर जो लष्करी गट आहे आणि परदेशाचे जे लष्करी तळ आहे याविरुद्ध जागतिक लोकमत तयार करण्याचं आवाहन या कैरो परिषदेमध्ये करण्यात आलं होतं. कारण जगामध्ये जे 2 युद्ध झाले ते अत्यंत भीषण होते आणि तरी देखील त्यानंतरही काय झालं होतं की विविध राष्ट्रांनी आपली लष्करी शक्ती वाढवायला काय केली ती सुरुवात केली होती. आणि म्हणूनच कैरो परिषदेचा मुद्दा काय होता की जर लष्करी गट तयार झाले किंवा विविध परदेशांमध्ये इतर देशांमध्ये जर विविध लष्करी तळ सुरू झाले तर जागतिक शांतता काय आहे? धोक्यात आहे. ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन याला लष्करी गटाला लष्करी तळाला विरोध करण्याचं आवाहन या कैरो परिषदेमध्ये करण्यात आलेलं होतं. त्यानंतर अलिप्ततावादाची तिसरी जी परिषद आहे ती कुठे? लुसाका झांबिया या ठिकाणी भरविण्यात आलेली होती. आता यामध्ये अलिप्ततावादी जे राष्ट्र आहे त्यांनी आपलं ऐक्य काय करावं? बळकट करावं. त्यानंतर लष्करी करारांना विरोध करावा. लष्करी कराराला विरोध करावा. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये समानता निर्माण करावी. त्याच्यानंतर शस्त्र कपात. या मुद्द्यांवर काय झालं? लुसाका झांबिया परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यानंतर वसाहतवाद, वंशद्वेष इत्यादी जे प्रश्न आहे समाजापुढे ते नष्ट करावे. आपापसामध्ये सहकार्यावर काय द्यावा? भर द्यावा. आणि संयुक्त राष्ट्र संघटना ही जी संघटना आहे ती काय करावी? अधिक बळकट करावी. इत्यादी मुद्दे या लुसाका झांबिया परिषदे जी तिसरी अलिप्ततावादाची परिषद आहे या ठिकाणी चर्चिले गेले. त्यानंतरचा जो मुद्दा आहे त्यानंतर चौथी अलिप्ततावादी परिषद जी आहे ती अल्जियर्स परिषद या नावाने ओळखली जाते. ती अल्जियर्स या ठिकाणी चौथी अलिप्ततावादी परिषद झाली. कधी झाली ती? 1973 मध्ये. एक नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय वृत्तसंकलन, वृत्तप्रसार इत्यादी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी या अल्जियर्स परिषदेमध्ये मांडण्यात आली की आंतरराष्ट्रीय पातळीवर काय असावी? आर्थिक व्यवस्था असावी. त्यानंतर समाजाचे प्रश्न असेल ते वृत्त असेल, काही अडचणी असेल ते वृत्तप्रसार जो आहे तो वृत्तप्रसार इत्यादीची व्यवस्था करण्यात यावी याविषयीची मागणी या परिषदेमध्ये करण्यात आली. त्यानंतर जी आहे ती म्हणजे कोलंबो परिषद. ही कोलंबो परिषद जी आहे ती 1976 मध्ये कोलंबो येथे भरण्यात आली. ही अलिप्ततावादी राष्ट्राची 5वी परिषद होती. कितवी? 5वी परिषद होती.
जागतिक अर्थव्यवस्थेवर जो बड्या राष्ट्रांचा प्रभाव आहे तो कमी करावा आणि नवीन जागतिक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा असं धोरण या कोलंबो परिषदेमध्ये ठरवण्यात आलं की जगावर जे बडे राष्ट्र आहे अमेरिकेसारखे यांचा प्रभाव काय व्हावा, कमी व्हावा आणि नवीन जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करावी. या मुद्द्यांची चर्चा ही कोलंबो परिषदेमध्ये झालेली होती. त्यानंतर 1919 मध्ये क्युबामधील हवाना येथे परिषद झाली. त्यानंतर 1983 मध्ये नवी दिल्ली येथे परिषद भरवण्यात आली. यामध्ये या दिल्ली येथे जी 1983 मध्ये परिषद झाली यावेळी काय होतं की पॅलेस्टाईन इथे अरबी जनता, त्याच्यानंतर नैऋत्य आफ्रिकेमध्ये ज्या संघटना आहे यांच्या स्वातंत्र्याला काय देण्यात आली, मान्यता देण्यात आली किंवा पाठिंबा देण्यात आला. याच्यासाठी अलिप्ततावादी जी राष्ट्र होती यांनी विविध परिषदा आयोजित केलेल्या होत्या. त्या विविध परिषदेमध्ये आपण पाहिलेलं आहे की कोलंबो परिषद, नवी दिल्ली शिखर परिषद, त्याच्यानंतर लुसाका झांबिया परिषद, त्याच्यानंतर कैरो परिषद, बेलग्रेड परिषद या विविध परिषद आयोजित केल्या होत्या. उद्देश काय होता की सर्व मनुष्याला काय आहे की स्वतंत्रपणे जगण्याचे काय आहे, अधिकार आहे. प्रत्येक राष्ट्राला त्याचं आर्थिक धोरण ठरवण्याचं काय आहे, अधिकार आहे. हा अलिप्ततावादी राष्ट्राचा काय होता, या परिषदेमागचा उद्देश होता. त्यानंतर नवी दिल्ली या ठिकाणी एक शिखर परिषद भरवण्यात आली. कोणाच्या काळात, इंदिरा गांधींच्या काळात. आता याच्यामध्ये स्वातंत्र्य, राष्ट्राचा विकास, शस्त्र कपात, जी शस्त्र स्पर्धा सुरू होती, शस्त्र वाढ, त्याच्यानंतर स्वतःची लष्करी शक्ती वाढविणे, या सगळ्यांना आळा घालण्यासाठी शस्त्र कपात करण्यात यावा आणि शांतता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शांततेवर या नवी दिल्ली येथील शिखर परिषदेमध्ये भर देण्यात आला. आणि या परिषदेमध्ये की अलिप्ततावादी राष्ट्रांची आर्थिक प्रगती, अलिप्ततावादी राष्ट्रांची काय व्हावी, आर्थिक प्रगती व्हावी, त्यासाठी चळवळी उभ्या कराव्या असं या नवी दिल्ली शिखर परिषदेमध्ये ठरविण्यात आलं. त्यानंतर जे आहे ते म्हणजे हरारे परिषद. आता 1986 मध्ये हरारे या ठिकाणी परिषद भरली आणि या परिषदेत दक्षिण आफ्रिकेला जे लागून असलेले प्रदेश आहे इत्यादी प्रदेश किंवा राष्ट्र असेल यांच्या मदतीसाठी आफ्रिका फंड नावाचं स्थापन करण्यात यावा असं ठरवण्यात आलं. त्यानंतर या परिषदेमध्ये नामिबियाचा जो स्वातंत्र्याचा प्रश्न होता किंवा आफ्रिकेमध्ये जे वंशविद्वेषी धोरण होतं या विषयावर काय करण्यात आली, चर्चा करण्यात आली. त्यानंतर जकार्ता या ठिकाणी एक परिषद झाली 1992 मध्ये. आता विकसनशील देश, विकसनशील भारतासारखा, भारत काय आहे, विकसनशील देश आहे, म्हणजे विकासाच्या काय तो मार्गावर आहे, विकास करण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा देशांना व्यापारासाठी सवलती द्याव्या या मुद्द्याची चर्चा जकार्ता परिषदेमध्ये करण्यात आली. अशा प्रकारे अलिप्ततावादी राष्ट्रांची प्रगती व्हावी, अलिप्ततावादाचं जे धोरण आहे, शांततेचं धोरण आहे ते राबवलं जावं, यासाठी धोरणं राबवण्याचं काम वेगवेगळ्या परिषदा आयोजित करून अलिप्ततावादी गटांनी केलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर सार्कची काय भूमिका होती हे आपण बघू. सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर
रिजनल कॉर्पोरेशन. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटना सार्क. आता ही जी संघटना आहे आशिया खंड, आता आशिया खंडामध्ये आर्थिक सामाजिक विकास घडून यावा आणि त्यासाठी एखादी संघटना असावी. काय की आशिया खंडामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास घडून यावा याकरिता एखादी संघटना असावी असे बांगलादेशचे जे तत्कालीन प्रमुख होते झिया उर रहमान. कोण की बांगलादेश प्रमुख कोण होते? झिया उर रहमान यांना वाटत होते. काय की आशिया खंडामध्ये, आशिया खंडातले जे राष्ट्र आहे त्यांचा आर्थिक विकास व्हावा, त्यांचा सामाजिक विकास व्हावा अशी सर्वप्रथम कल्पना बांगलादेशचे जे प्रमुख होते झिया उर रहमान यांच्या डोक्यामध्ये आली आणि त्यांना असं वाटायला लागलं की आशिया खंडाचा आर्थिक सामाजिक विकास होण्यासाठी एखादी काय असावी? संघटना असावी. आणि यांच्या कल्पनेतूनच बांगलादेश, भारत, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव आणि नेपाळ. बांगलादेश, भारत, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव आणि नेपाळ या राष्ट्राचे जे परराष्ट्रीय सचिव होते, या परराष्ट्र सचिवांनी 1981 मध्ये एक बैठक घेतली आणि कुठे? कोलंबो या ठिकाणी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये प्रादेशिक सहकार्यासाठी नियोजन करणे, कृषी ग्रामीण विकास, आरोग्य, लोकसंख्या आणि व्यापार इत्यादी बाबतीत सहकार्य करण्याचे आपापसात ठरविण्यात आले. 1983 मध्ये दिल्ली येथे 1983 मध्ये परत दिल्ली या ठिकाणी या परराष्ट्र सचिवांची काय झाली? बैठक झाली आणि या बैठकीमध्ये, दिल्ली येथील बैठकीमध्ये काय करण्यात आला की एक जाहीरनामा तयार करण्यात आला सार्क संघटनेसाठी. काय तयार करण्यात आला? जाहीरनामा तयार करण्यात आला. आणि 1985 मध्ये ढाका येथे सार्क संघटनेची काय झाली? स्थापना झाली. ढाका येथे सार्क संघटनेची स्थापना झाली. कोण होतं सदस्य? बांगलादेश, भारत, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, नेपाळ. आता या सार्क संघटनेची ध्येय काय होती? इथपर्यंत आलाय लक्षात की आशिया खंडाचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा, या सामाजिक विकास होण्यासाठी एक संघटना असावी अशी कल्पना सर्वप्रथम बांगलादेशचे जे प्रमुख आहे झिया उर रहमान यांनी मांडली आणि त्यानुसार बांगलादेश, भारत, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव आणि नेपाळ हे राष्ट्र जे आहे यांचे परराष्ट्र सचिव एकत्र आले. पहिली बैठक त्यांची 1981 कोलंबो येथे झाली. दुसरी 83 मध्ये दिल्लीला झाली आणि त्या दिल्लीला एक जाहीरनामा तयार करण्यात आला आणि या जाहीरनाम्यानुसार 1985 मध्ये ढाका येथे सार्क या संघटनेची काय झाली? स्थापना करण्यात. त्यानंतर आता या सार्क संघटनेची ध्येय काय होती की जे सदस्य राष्ट्र आहे या सदस्य राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काय करणे? सहकार्य करणे. काय करणे? सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे. त्याच्यानंतर विकासाचा काय करणे? वेग वाढविणे. दहशतवाद असेल, अंमली पदार्थाची तस्करी असेल, अशा विघातक गोष्टींना काय करणे? विरोध करणे. विघातक म्हणजे
आतंकवाद, अंमली पदार्थ सेवन असेल किंवा त्याची तस्करी असेल तर अशा पदार्थाला काय करणे, विरोध करणे. परस्परांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी सामंजस्याचं वातावरण निर्माण करणे आणि एकमेकांच्या काय सोडवणे, समस्या सोडविणे किंवा समस्याचं निराकरण करणे. त्यानंतर प्रादेशिक, विभागीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर समविचारी संघटनांशी सहकार्य करणे. जर प्रादेशिक पातळी असेल किंवा विभाग पातळी असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळी असेल, अशा तीनही पातळीवर जे समविचारी संघटना आहे त्यांना काय करणे, प्रोत्साहन देणे, मदत करणे, सहकार्य करणे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सामायिक हितासाठी प्रयत्न करणे. अशा प्रकारचे ध्येय समोर ठेवून सार्क या संघटनेची काय झाली होती, स्थापना करण्यात आलेली होती. आता पुढे सार्क जी संघटना आहे, या सार्क संघटनेचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे, नेपाळची राजधानी काठमांडू. आता रचना कशी होती की याचं जे मुख्यालय आहे सार्कचं ते कुठे आहे, काठमांडू, नेपाळ. आता या ठिकाणी काय होते की वर्षातून एकदा बैठक घेणं काय आहे, सार्क संघटनेची अनिवार्य आहे. आता या संघटनेमध्ये सरचिटणीस, त्याच्यानंतर 7 संचालक आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. आता सार्कचं जे मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ असेल, सार्कचा जो मुख्य सचिव आहे हा 3 वर्षाकरिता नेमण्यात येतो. 3 वर्षाकरिता नेमण्यात येतो. आणि हे जे सार्कचं सचिव पद आहे, मुख्य सचिव पद, या सचिव पदासाठी प्रत्येक राष्ट्राला एक संधी देण्यात येते. प्रत्येक सभासद राष्ट्राला काय देण्यात येते, संधी देण्यात येते. अशा प्रकारे सार्कची रचना आहे की सार्कचं मुख्यालय काठमांडू, नेपाळ या ठिकाणी आहे. या ठिकाणी वर्षातून एक बैठक होणं काय आहे, अनिवार्य आहे. या सार्क संघटनेची जी रचना आहे त्यामध्ये संघटनेमध्ये सरचिटणीस, 7 संचालक आणि कर्मचाऱ्यांचा काय सहभाग होतो. हा जो सार्क संघटनेचा मुख्य सचिव आहे हा 3 वर्षाकरता नेमला जातो. आणि 3 वर्षानंतर काय आहे की प्रत्येक राष्ट्राला, सभासद राष्ट्राला सचिवपद मिळण्याची काय केलेली आहे, सोय केलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता सार्कचं जे घोषणापत्र आहे ते आपण बघू की सार्कचं जे प्रथम अधिवेशन आहे त्या प्रथम अधिवेशनामध्ये जे सहभागी झालेले राष्ट्र होते त्यांनी एक घोषणापत्र तयार केलेलं आहे. आता त्यामध्ये काय आहे की संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या सनदीनुसार आणि अलिप्ततावादाच्या सिद्धांतानुसार विशेषतः राष्ट्रीय स्वातंत्र्य, भौगोलिक एकता, समानता, अंतर्गतवाद, बळाचा वापर न करणे, अंतर्गत बाबतीमध्ये हस्तक्षेप न करणे, परस्पर संघर्ष शांततामय मार्गाने सोडवणे इत्यादी आचरण करण्याची हमी घेतलेली आहे. आता याचं घोषणापत्र आहे की राष्ट्रामध्ये काय करे, स्वातंत्र्य, त्याच्यानंतर भौगोलिक एकता म्हणजे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्याच्यानंतर आपले जे भौगोलिकता आहे त्यानुसार एकता ठेवणे, सगळ्यांना समानता आहे, सगळे समान आहे. त्याच्यानंतर कोणत्याही राष्ट्राने कोणत्याही राष्ट्राच्या अंतर्गत बाबीमध्ये काय न करणे, हस्तक्षेप न करणे. आणि परस्परांमध्ये संघर्ष न करता शांततामय मार्गाने काय करणे, आपले प्रश्न सोडविणे इत्यादी तत्वांचा घोषणापत्रामध्ये काय करण्यात आलेला आहे, स्वीकार करण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक सदस्याला त्या पद्धतीनं वागणं बंधनकारक आहे. आता सार्क समितीसमोर किंवा सार्क संघटनेसमोर आव्हानं काय होती,
त्यामध्ये सदस्य राष्ट्रामध्ये विषमता होती आर्थिक. प्रत्येकजण काय होतं, आर्थिकदृष्ट्या भिन्न होतं. त्याच्यानंतर प्रत्येक राष्ट्राचा संरक्षणावरचा खर्च वेगळा होता. त्याच्यानंतर दळणवळण, प्रत्येक राष्ट्राच्या दळणवळणाच्या सुविधा वेगळ्या होत्या, कोणाकडे अपुऱ्या सुविधा होत्या. त्याच्यानंतर कृषी क्षेत्राचा अपुरा विकास, वाढता दहशतवाद, लोकसंख्येचा विस्फोट, अपुरा व्यापार, त्यानंतर धार्मिक भाषिक विविधता, यासारखे विविध प्रश्न किंवा आव्हानं जे होते ते सार्क या संघटनेसमोर होते. त्यानंतर सार्क संघटनेनं विविध क्षेत्रामध्ये कामगिरी बजावलेली आहे ती आपण बघू की सार्क संघटनेनं विविध क्षेत्रात कशा प्रकारे कामगिरी केली आहे. तर त्यामध्ये बांगलादेशमध्ये कृषी माहिती केंद्र सुरू केलं आणि या कृषी माहिती केंद्रा अंतर्गत बियाणे, पशुधन, मत्स्योत्पादन यामध्ये संशोधनाला काय केली, सुरुवात केली. आता हे सगळ्यात पहिली कामगिरी काय होती की बांगलादेशामध्ये काय केलं, यांनी संशोधन केंद्र सुरू केलं. संशोधन केंद्र सुरू केलं कशाच्या बाबतीत, कृषी, पशुधन, मत्स्योत्पादन या बाबतीत. त्याच्यानंतर ढाका येथे सार्क हवामान संशोधन सुरू केलं, हवामान संशोधन केंद्र सुरू केलं. त्याच्यानंतर काठमांडू अस्थिरोग निवारण केंद्र सुरू केलं, अस्थिरोग निवारण केंद्र. त्याच्यानंतर सार्कचे जे सदस्य आहे त्या राष्ट्रामध्ये पर्यटनाला काय चालना देण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यानंतर दक्षिण आशियाई जे देश आहे त्याच्यामध्ये गरिबी कमी करण्यासाठी काय केलं, सार्कने आशियाई प्रशांत क्षेत्रीय आर्थिक सामाजिक मंडळ यांच्या मदतीनं गरिबी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यानंतर व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न केले, व्यापार वृद्धी, उच्चस्तरीय आर्थिक सहकार्य मंडळ स्थापन केलं. त्यानंतर सार्क दस्तऐवज केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती पुरवण्याची सोय सुद्धा सार्क संघटनेनं उपलब्ध करून दिली. त्याच्यानंतर इस्लामाबाद येथे सार्क मनुष्यबळ विकास केंद्र स्थापन केलं. तसंच अंमली पदार्थाचा व्यापार असेल त्याविरुद्धातला करार करण्यात आले आणि डाक सेवा, दळणवळण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या विषयावर समित्या स्थापन करण्यात आल्या की जेणेकरून जे आपले प्रश्न आहे, बेसिक प्रश्न आहे त्याला काय करण्यात यावा, न्याय देता यावा, यासाठी विविध कामगिरी सार्कने केलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे सार्क संघटनेचं पार्श्वभूमी, ध्येय, त्याची रचना कशा प्रकारे होती, त्याचं घोषणापत्र, सार्क समोर आव्हानं आणि त्याची कामगिरी हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता यानंतरचा मुद्दा आहे राष्ट्रकुल, कॉमनवेल्थ. आता राष्ट्रकुल म्हणजे काय तर इंग्लंडच्या काय होत्या, विविध राष्ट्रामध्ये आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. परंतु कालांतराने काय झालं की या वसाहती स्वतंत्र झाल्या. म्हणजे इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु कालांतराने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची
आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल. म्हणजे इंग्लंडच्या साम्राज्यातून स्वतंत्र झालेले जी विविध राष्ट्र एकत्र आली त्यांची आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल. आता ही राष्ट्रकुल संघटना, कॉमनवेल्थ संघटना स्थापण्यामागचा उद्देश काय होता की जे ब्रिटिश साम्राज्य आहे त्या ब्रिटिश साम्राज्या अंतर्गत ज्या विविध वसाहती होत्या, म्हणजे भारतावर पण काय होतं त्यांचं राज्य होतं आणि त्याला आपण त्यांची ती भारत एक ब्रिटिशांची काय होती वसाहत होती. या वसाहतीचे जे गव्हर्नर आहे किंवा जे प्रशासक आहे, या प्रशासकांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण होणे, अनुभवांची विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी या संघटनेची काय झाली स्थापना झाली. हा पहिला उद्देश होता राष्ट्रकुल संघटना स्थापन करण्यामागे, की ज्या स्वतंत्र झालेल्या वसाहती आहे, राष्ट्र आहे, तिथले जे गव्हर्नर आहे, प्रशासक आहे, यांच्यामध्ये काय व्हावी अनुभवांची देवाणघेवाण हवी. त्यानंतर वसाहतीचं जे राजकीय धोरण असेल, जे प्रशासकीय धोरण असेल, यामध्ये काय आणावी एकसूत्रता आणावी. या धोरणात दोन उद्देशाने राष्ट्रकुल कॉमनवेल्थची काय झाली स्थापना झाली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्यात पहिले राष्ट्रकुल काय होतं की इंग्लंडने काय केलं, विविध राष्ट्रांवर आपलं साम्राज्य प्रस्थापित केलेलं होतं आणि त्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. परंतु कालांतराने त्या राष्ट्रांनी काय केलं, इंग्लंडचं साम्राज्य झुगारून दिलं, ते स्वतंत्र झाले. अशा स्वतंत्र राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय परिषद म्हणजे काय राष्ट्रकुल. आता या राष्ट्रकुलाचा उद्देश काय होता की या ज्या स्वतंत्र झालेल्या वसाहती होत्या, इथले जे गव्हर्नर होते, इथले जे प्रशासक होते, यांच्यामध्ये अनुभवांची देवाणघेवाण घडून आणणे, त्यानंतर वसाहतीचं जे राजकीय किंवा प्रशासकीय धोरण होतं यामध्ये सुसूत्रता घडून आणणे, हे राष्ट्रकुलचं काय होता मुख्य उद्देश होता. त्याच्यानंतर राष्ट्रकुलाचं एक तत्व होतं. ते तत्व म्हणजे काय की स्वयंस्फूर्त सहकार्य, म्हणजे स्वतःहूनच आपल्याच मनाने एकमेकांना काय करणे सहकार्य करणे, हे राष्ट्रकुलचं पायाभूत तत्व होतं. आता 1917 मध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांना स्वायत्त राज्याचा दर्जा, स्वायत्त राज्य म्हणजे स्वतंत्र राज्याचा दर्जा इंग्लंडकडून देण्यात आला. कुठून देण्यात आला म्हणजे या ठिकाणी काय होतं इंग्लंडचं राज्य होतं, इंग्लंडकडून देण्यात आला. त्यानंतर 1917 मध्ये 1931 नंतर काय केलं की इंग्लंडने त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी वसाहती होत्या त्या त्या ठिकाणांना स्वातंत्र्य द्यायला काय केली किंवा स्वायत्त दर्जा द्यायला काय केली सुरुवात केली. नंतर इंग्लंडच्या सरकारनं काय केलं, स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर हा कायदा तयार केला आणि या कायद्यानुसार स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर या कायद्याअंतर्गत इंग्लंडने काय केलं की राष्ट्रकुल या संघटनेस मान्यता दिली आणि एक प्रथा तयार केली.
या प्रथेनुसार या संघटनेचं जे प्रमुख पद होतं ते कोणाकडे गेलं? ब्रिटिश राजाऐवजी ब्रिटिश राणीकडे देण्यात आलं. कोणाकडे देण्यात आलं? ब्रिटिश राणीकडे देण्यात आलं. हे राष्ट्रकुल आहे. हे राष्ट्रकुलचं जे सचिवालय आहे ते कुठे आहे? लंडन. स्वयंस्फूर्त सहकार्य. काय? स्वयंस्फूर्त सहकार्य या तत्वावर, या पायाभूत तत्वावर राष्ट्रकुल ही संघटना उभारल्या गेली. मला इथपर्यंत लक्षात? ठीक आहे, पुढे बघू आता आपण. आता जे दुसरं महायुद्ध झालं त्या दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका या दोनही खंडामधील ज्या वसाहती होत्या त्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये राष्ट्रकुलची जी भूमिका होती ती काय होती? अत्यंत महत्त्वाची होती. आता यामध्ये राष्ट्रकुलचा स्वातंत्र्य मिळवून देण्यात काय सहभाग होता? तर त्यामध्ये जे वसाहतीमध्ये निर्माण झालेलं राष्ट्रीय संग्रामामुळे असेल किंवा ते बदलते आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे असेल, त्या परिस्थितीमुळे ब्रिटिश साम्राज्याचं जे विघटन आहे ते विघटन होणं काय झालं? अपरिहार्य झालं. आणि त्यामुळे काय झालं की वसाहतवाद विरोधी चळवळींना राष्ट्रकुल या संघटनेच्या अस्तित्वामुळे काय मिळाली? चालना मिळाली. तर दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं की ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं साम्राज्य होतं त्या ठिकाणी वसाहतींच्या स्वातंत्र्याला चालना देण्याचं काम कोणी केलं? राष्ट्रकुल या संघटनेने केलं. आता विविध वसाहतींना स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटनमधील काही स्तरातील लोकांचा काय होता? विरोध होता. कारण त्यांचं वर्चस्व होतं. परंतु तो मोडून काढण्याचा किंवा कमी करण्याचा जे प्रयत्न आहे ते कोणी केले? राष्ट्रकुल या संघटनेने केलं. आणि भारताने सुद्धा काय केलं? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने सुद्धा काय केलं? राष्ट्रकुल मध्ये राहण्याचा काय घेतला? निर्णय घेतला. सदस्य राहण्याचा काय घेतला? निर्णय घेतला. आणि भारताची भूमिका ठाम राहिल्यामुळे या ब्रिटिश वसाहतींना स्वातंत्र्य मिळण्यासाठी काय झालं? प्रोत्साहन मिळालेलं आपल्याला दिसून येते. आता भारताने राष्ट्रकुलचं सदस्यत्व स्वीकारलं. 1948 मध्ये काय झालं की राजस्थान येथे जयपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. आणि या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू, जयपूर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं की राष्ट्रकुलमध्ये सामील होण्याचा काय घेतला? निर्णय घेतला. कुठे? स्वातंत्र्यानंतर भारताने राष्ट्रकुलचं सदस्यत्व स्वीकारलं. 1948 मध्ये राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रकुलमध्ये सामील होण्याचा काय घेतला? निर्णय घेतला. समता आणि सार्वभौमत्व या तत्वाच्या आधारे भारत राष्ट्रकुलचा सदस्य झाला. 2 मुद्दे महत्त्वाचे ठरले. एक म्हणजे समता आणि सर्व राष्ट्र कसे आहेत? सार्वभौम आहे. या 2 तत्वावर भारताने राष्ट्रकुलचं सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेतला. भारतामध्ये ज्या लष्करी सामग्री लागत होत्या त्या इंग्लंडकडून होणारा जो पुरवठा होता, भारताची जी निर्यात मालाला ब्रिटिश बाजारपेठेमध्ये मिळणारी जकातीची सवलत होती, तसंच पाकिस्तानच्या भारतविरोधी प्रचाराला अटकाव करण्यासाठी खुले असणारे राष्ट्रकुलाचं व्यासपीठ इत्यादी विचार करूनच भारतानं राष्ट्रकुल संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. की आपले विचार पाकिस्तान विरोधात प्रचार करण्याचा विचार करण्यासाठी जे राष्ट्रकुलनं भारताला खुलं
हे दिलेलं होतं मैदान. तर आपले विचार मांडण्यासाठी जे खुलं मैदान होतं किंवा स्वातंत्र्य होतं राष्ट्रकुल सदस्यांना, हे स्वातंत्र्य, समता आणि सार्वभौमत्वाचं तत्त्व लक्षात घेतल्यामुळे किंवा ते तत्त्व भारताला आवडल्यामुळे भारताने काय केलं होतं, राष्ट्रकुलचं सदस्यत्व स्वीकारलेलं होतं. आता त्यानंतर जे कॉमनवेल्थ किंवा राष्ट्रकुल स्पर्धा होतात, या स्पर्धेमध्ये सुद्धा भारताचा काय आहे, प्रमुख सहभाग असलेला दिसून येतो. कॉमनवेल्थ गेममध्ये आपण बघतो की भारताने पुष्कळ पदक जिंकलेले आपण जर पाहत असाल तर आपल्याला लक्षात येईल की या स्पर्धांमध्ये भारत हिरिरीने भाग घेत असलेला आपल्याला दिसून येतो. आता हे जे कॉमनवेल्थ गेम्स आहे याची पार्श्वभूमी काय आहे, तर दुसऱ्या महायुद्धापूर्वी काय झालेलं होतं की ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जे हौशी राष्ट्र आहे, त्या ज्या राष्ट्रांमधील हौशी खेळाडू आहे, या खेळाडूंचे काय व्हायचे, ब्रिटिश एम्पायर गेम अशी स्पर्धा भरवल्या जायच्या. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत काय व्हायचं की ब्रिटिश एम्पायर गेम या शीर्षकाअंतर्गत काय केल्या जायच्या, विविध स्पर्धा भरवल्या जायच्या. हे जे स्पर्धा होत्या ब्रिटिश एम्पायर गेम या कोशाच्या धर्तीवर व्हायच्या, ऑलिम्पिकच्या धर्तीवर. आता ह्या ज्या क्रीडा स्पर्धा होत्या ब्रिटिश एम्पायर गेम, ही जी संकल्पना होती, ही जी कल्पना होती, ही रेव्हरंड ॲस्टली कूपर या व्यक्तीने मांडलेली होती. ही जी कल्पना होती कोणी मांडली होती, रेव्हरंड ॲस्टली कूपर या व्यक्तीने या गेमची कल्पना मांडली होती. आणि म्हणून 1950 पासून हे जे गेम होत होते, या गेमला कॉमनवेल्थ गेम असं नाव देण्यात आलं. कॉमनवेल्थ गेम, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या नावाने 1950 पासून हे जे ब्रिटिश एम्पायर गेम या नावानं ओळखलं जात होतं, ते 50 पासून कॉमनवेल्थ किंवा राष्ट्रकुल क्रीडा सामना म्हणून ओळखल्या जायचं. आता 1911 मध्ये काय झालं की ब्रिटिश राजा जो आहे, 1911 मध्ये ब्रिटिश राजा जो आहे 5वा जॉर्ज, याचा जो राज्यारोहण सोहळा होता, या राज्यारोहण किंवा साम्राज्य उत्सव सोहळा होता, यावेळी या राज्यारोहण सोहळ्याच्या वेळी इंग्लंडमध्ये काय झालं की क्रिस्टल पॅलेस या ठिकाणी या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सामन्यांना काय झाली, सुरुवात झाली. ठीक आहे. सर्वप्रथम सर्वात आधी ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत ब्रिटिश एम्पायर गेम या नावानं जे हौशी खेळाडू ते वेगवेगळे गेम खेळायचे, यांच्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या, ज्या ऑलिम्पिकच्या धर्तीवर घेतल्या जायच्या. पुढे जाऊन रेव्हरंड ॲस्टली कूपर यांनी ही सर्वप्रथम संकल्पना मांडली. 1950 मध्ये याचं रूपांतर कॉमनवेल्थ गेम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये झाले. 1911 मध्ये काय झालं होतं, 1911 मध्ये जी सुरुवात आहे ती बघा की 5वा जॉर्ज जो आहे, तो 5वा जॉर्ज याचा जो राज्यारोहण सोहळा होता, त्या सोहळ्याच्या वेळी इंग्लंडमध्ये विविध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि त्यावेळी सर्वप्रथम अशा प्रकारच्या स्पर्धा भरवण्याची काय झाली होती, सुरुवात झाली होती. 1986 मध्ये ज्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या त्या विशेष गाजल्या होत्या. का बरं, तर यावेळी एक मुद्दा मांडला गेलेला होता की ग्रेट ब्रिटननं काय करावं की दक्षिण आफ्रिकेमध्ये जे वर्णविद्वेषी धोरण
ब्रिटनने राबवलेला आहे ते वर्णविद्वेषी धोरण बदलावं असा आग्रह या ठिकाणी 32 राष्ट्रांनी धरलेला होता. 1986च्या स्पर्धा गाजण्याचं कारण काय होतं की 32 राष्ट्रांनी आक्षेप घेतलेला होता की ब्रिटिशांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये जे वंशविद्वेषी वर्णविद्वेषी गोरा काळा जो भेद पाळला जातो तो भेद जो आहे तो काय करावा, ते जे धोरण आहे तुमचं गोरा आणि काळा जे धोरण आहे वर्णविद्वेषीचं ते धोरण बदलावं असा आग्रह धरला होता. आणि 32 राष्ट्रांनी या राष्ट्रकुल स्पर्धेवर काय केलं होतं, बहिष्कार टाकला होता. मात्र तरी देखील इंग्लंडनं आपलं धोरण बदललं नाही. इंग्लंडने आपलं धोरण बदललं का नाही, इंग्लंडने आपले धोरण बदलले नाही. आणि म्हणून भारताचे जे तत्कालीन प्रधानमंत्री होते राजीव गांधी यांनी या स्पर्धेवर काय केला, बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र कालांतराने मग इंग्लंडने आपली भूमिका बदलली आणि आता जे 21वे शतक सुरू आहे किंवा आपण आता सध्या काय आहे की भारत या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये लक्षणीय कामगिरी करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अशा प्रकारे राष्ट्रकुलची महत्त्वपूर्ण भूमिका विविध राष्ट्रांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचं काम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा करत आहे. एकतेचं हे प्रतीक आहे. कुठलाही भेदभाव न करता खेळाच्या माध्यमातून आपले समानतेचे तत्व जोपासण्याचा राष्ट्रकुल जे आहे तो खेळाच्या माध्यमातून काय करत आहे, राष्ट्रकुल संघटना प्रयत्न करत आहे. आणि आता सध्या भारत देखील त्यामध्ये लक्षणीय कामगिरी करत असल्याचं आपल्याला लक्षात येत आहे. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भारताने बरेच सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकं जिंकलेलं आपल्याला दिसून येत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या मुद्द्याचा शीतयुद्ध या भाग 2 मध्ये वेगवेगळ्या मुद्द्याचा आपण काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. ज्यामध्ये शीतयुद्ध काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनी घडवून आणलेले वेगवेगळे करार असेल. त्याच्यानंतर अलिप्ततावाद म्हणजे काय, अलिप्ततावादामध्ये भारताची काय भूमिका राहिली, अलिप्ततावादी राष्ट्रांच्या परिषदा वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कुठे झाल्या, त्यामध्ये काय निर्णय घेण्यात आले, त्यानंतर सार्क या संघटनेची काय भूमिका होती, त्याचे ध्येय काय होते, त्याची रचना काय होती, त्यानंतर त्याची कामगिरी काय होती, त्यानंतर राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ, या कॉमनवेल्थ आणि भारताची काय भूमिका राहिलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आपण शीतयुद्ध भाग 2 या प्रकरणामध्ये केलेला आहे. या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. जर आपल्याला माझ्या व्हिडिओ आवडत असतील, आपल्याला अभ्यास करणं सोपं जात असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.